नमस्कार. महावितरण कर्मचाऱ्याची कथित आरेरावी वृद्धाच्या जीवावर. पिंपरी गावात संतापाचा उद्रेक. धक्काबुक्कीत वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप. दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी अंत्यसंस्कार रोखण्याचा इशारा. शहादा तालुक्यातील पिंपरी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनामुळे आणि झालेल्या धक्काबुक्कीत एका वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजता घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून संतप्त ग्रामस्थांनी तपासणीसाठी आलेल्या महावितरणच्या 8 कर्मचाऱ्यांना घटनास्थळीच घेराव घालत कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार महावितरणचे कर्मचारी हे वीज जोडणी व मीटर तपासणीसाठी पिंपरी गावात आले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांकडे तपासणीसाठी कोणताही अधिकृत लेखी आदेश नव्हता. तसेच त्यांनी ओळखपत्रही दाखवले नव्हते. यामुळे ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्की झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्यात नथू लिमजी पाटील या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या कथित बेजबाबदार आणि आरेरावीच्या वर्तनामुळेच वृद्धाचा जीव गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळीच रोखून धरत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. प्रशासनाने दोषींवर ठोस कारवाई केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गरज पडल्यास मृतदेह महावितरणच्या कार्यालयात नेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती तणावपूर्वक असली तरी प्रशासनाकडून ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.